बाब सद्याक आमी हांगासर तुका पयला बासरी प्ले करतना तुजी हातून जर्नी कशी स्टार्ट जाली ती आमकां सांगची तुवें. सांगपाचें म्हणल्यार हांवें जर्नी जेन्ना लॉकडावन आशिल्लो तेन्ना म्हजे कडेन इंटरनेट आशिल्लें, फ्लूट आशिल्लें, सो आय जस्ट स्टार्टेड विथ माय जर्नी. आय यूज्ड टू सी स्मॉल विडियोज. आय एम नॉट बीन प्रोफेशनली ट्रेन बट युट्यूबाचेर जे विडियोज येता स्मॉल ते पळोवन हांवें चालू केली जर्नी. आणि शिक्षणा बरोबर आय जस्ट ट्राय टू कोप अप माय हॉबीज अलॉंग विथ इट. आणि टुडे आय एम डुईंग शोज, डिसेंट शोज आय डू. अलॉंग विथ इट आय हॅव ऑल्सो मेंटेन माय पॅशन ऑफ डुईंग CA आणि CA बी करता. सो आय एम अ CA फायनलिस्ट बेसिकली. आणि तेजे बरोबर आय जस्ट ट्राय टू परस्यू माय हॉबी अलॉंग विथ इट. जशें तुवें आमकां सांगलें लॉकडावनान तुवें स्टार्ट केल्लें 2019 वा 2020 तुवें स्टार्ट केला आसतलें. तुमच्या घरान कोण अशें म्युजिकान आहा वा आर्टिस्ट आहा कोण? No, actually I am the first one in my entire family to start with the music. Basically कितें जालें, when I was in NCC, when I was in 8th standard, एक म्हजे सर आसा दिलीप नाईक म्हणून, ते बासुरी वाजयता. सो तेंच्यांनी आमचे मार्च पास्ट आसता NCCन. सो ते टायमार कशें जाता, ते मार्च पास्टाच्या बॅकग्रावंडान एक बेजिकली ट्यून वाजोवपाची आसता. सो तेन्ना तेंच्यांनी आमकां ती बेजीक सारेगम शिकयल्लें आणि आफ्टर दॅट हांवें मागीर तें चालू दवरलें. मागीर 8 जावन 10, 9 जावन 10 जावन, सो मागीर लॉकडावन चालू जालो. मागीर युट्यूब खंयचेय समज एक सॉंग आवडलें, बेजिकली समज आतां पल पल दिल के पास सॉंग आवडलें, युट्यूबाचेर सर्च करतालो हाव टू प्ले पल पल दिल के पास ऑन फ्लूट. मागीर जमलें जमून जालें दुसरें सॉंग. मागीर थोड्या दिसांनी म्हाका कळ्ळें वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अलंकार, राग, सरगम. मागीर परत फाटल्यान आयलो, परत बेजिकली मातशें लॅक ऑफ गायडन्स जालें, बट आय डीड इट एनी हाव. म्युजिकान स्वर, पीच आनी तें सगळें कितें आसता हितून तें मॅनेज करपाक पडटा तें कितें मातशें तूं सांगूं शकता? स्वर म्हणजे बाकीचे सगळे जे इन्स्ट्रुमेंट असतात, यू टेक गिटार, यू टेक कीबोर्ड, यू हॅव ओनली वन इन्स्ट्रुमेंट ऑन विच एंड ऑल द स्केल्स कॅन बी प्लेड. बट इट्स नॉट द केस विथ द फ्लूट, स्पेशली विथ इंडियन क्लासिकल बॅम्बू फ्लूट. यू नो हाव इट इज, डिफरंट स्केलाचे डिफरंट फ्लूट असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही हांगा जर पळयलें जाल्यार आय हॅव फ्रॉम ऑल द स्केल्स फ्लूट आय हॅव. सो दिस इज लायक C sharp बेस, दिस इज E बेस, दिस इज F sharp बेस, दिस इज F बेस. सो ही सगळे तरेचे फ्लूट असतात. सो एक फ्लुटाचे सगळे स्केल वाजोवपाक मेळना, बट यू जस्ट कॅन प्ले मल्टिपल स्केल्स यूजिंग मल्टिपल फ्लूट्स. सो जेन्ना तुवें इनिशियली स्टार्ट केल्लें आनी तुवें थोडे विडियोज बापून लर्न केला, तरी सुद्दां कितें चॅलेंज तुवें फेस केला आसतलें, कित्याक तुजे कडेन खूब वेरायटीज ऑफ हे बासुरी आहा. ओके. सो कितें चॅलेंजींग आहलें? बेजिकली कितें जाता, जो फ्लूट शिकपाचो प्रयत्न करता तितून इनिशियल क्विटींग खूब बेगीन जाता. म्हणल्यार सुरवातीकूच खूब जाण अशे हार मानतात, कित्याक बाकीचे जे इन्स्ट्रुमेंट आसा न्ही, आमचे गिटार धरात, कीबोर्ड धरात, तबला धरात. सो हाव इट इज, गिटाराक तुमी समज स्ट्रिंग हे केले जाल्यार आवाज येतलो. तबल्याचेर तुमी समज इफ यू ट्राय टू प्ले इट विल प्रोड्यूस सावंड बेजिकली. बट इफ वेन यू ट्राय टू ब्लो इनसायड द फ्लूट सावंड विल नॉट कम. सो तेकाच लागून इनिशियली खूब जाण क्विट करतात. सो आय ट्रायड, इवन आय फेस दॅट चॅलेंज, बट द थिंग इज इफ यू वॉन्ट टू डू इट, यू विल डू इट एनी हाव. जेन्ना तूं एक लॉंगर टायम जेन्ना प्ले करता ब्रिथाचेर तें आसता, सो कितें डिफिकल्टी आसता? जाता बेजिकली, बट यू हॅव तुमचो रियाज तसो आसपाक पडटा. इफ यू तुमी समज दिसांतल्यान एक अर्द वर, 1 वर, 45 मिनिट्स रियाज केलो, दे आर सम योगाचे एक्सरसाइज आसता, ब्रिदींग एक्सरसाइजीस. यू कॅन डू प्राणायाम, कपालभाती म्हणून आसता, अनुलोम विलोम आसता. इफ यू प्रॅक्टीस दिस टायप ऑफ योगा एक्सरसाइजीस, मागीर ब्रिथींगाचे कंट्रोल येता आनी यू कॅन प्ले इट अकॉर्डिंगली. बट इट्स नॉट द थिंग विच विल एक दिसान येतले, 2 दिसान येतले. रियाज लागता खूब. इट विल टेक्स इयर्स टू लर्न दीस. सो जेन्ना इनिशियल तुवें स्टार्ट केल्लें तुका बासुरीचो कलेक्शन तितको नासलो असो आसता. आतां कलेक्शन तुजो वाडला, सो टोटल बासुरी कितें चार्ज? म्हजे कडेन एप्रॉक्सिमेटली 25 तरी फ्लूट्स आसतल्यो. ह्यो थोड्योच आसा घरा कडेन, थोड्यो आसा. सो म्हजे कडेन इनिशियली एकूच बासुरी आशिल्ली जी म्हज्या सरान म्हाका दिली, दिलीप नाईक जेंच्या नांवान घेतलें. मागीर हांव अशें भजनाक वाजोवपाक लागलो, देवळांनी वाजोवपाक लागलो. सो फ्रॉम दॅट आय टू स्टार्टेड थोडे मानधन मेळपाक लागले. सो एक स्केलीची फ्लूट, मागीर दुसरी स्केलीची फ्लूट घेतली, मागीर आनी एक फ्लूट घेतली, मागीर आनी एक फ्लूट घेतली. मागीर हांवें म्हजें कलेक्शन फूल एंटायर प्रिपेर केलां. जशें तुवें आतां आमकां सांगलें तुका मानधन मेळपाक लागलें, जेन्ना फर्स्ट तुका पे मेवलो हातून, सो तो पे केलो तुवें? बेजिकली हांवें तो हितूनच युटिलायज केलो. सो जेतून जे एक बासुरी येयली, दुसरी बासुरी घेवपाची, तिसरी बासुरी. सो जे हेका इक्विपमेंट लागले, सो तेका लागून हांवें ते हितूनच युटिलायज केलो. म्हाका सांग, स्टार्टींग बासुरी तूं घेता, बेजिकूच घेता जाल्यार कितके पडटा? बेजीक तशी बासुरी तुमी घेवपाक गेले न्ही, अरावंड 500-600 रेंजीन मेळटा. बट इफ यू वॉन्ट टू टेक प्रोफेशनल वेल ट्यून्ड फ्लूट, इट विल कॉस्ट यू अरावंड 2000 to 2500 एक स्केलीची एक फ्लूट. सद्या तुजे कडेन कलेक्शन आहा, सो ताका मेंटेन करचें पडटा आसतलें. सो मेंटेन कसो करता? इट्स अ नॅचरल सबस्टन्स, अ बॅम्बू. सो हेजेर एनवायरमेंटाचो खूब इम्पॅक्ट जाता. केन्ना एखादें वायट कलर ते येता, अदरवायज हो बॅम्बू फुलता. सो वॉट यू नीड टू टेक केअर ऑफ इज इफ यू नोटीस दिस केस इज बींग मेड विथ अ फर, सो हितून ती वॉर्म उरता बेजिकली. सो
सो मागीर फ्लूट गरम इट्स बीन कवर्ड इन समथींग वीच इज वॉर्म, सो ताका मागीर तशें ताका ह्युमिडिटी लागपाक जायना, ताजेर उदक पडपाक जायना बेजिकली. आनी आफ्टर प्लेइंग तुमचें एअर भितर वयता, वॅक्यूम क्रिएट जाता, सो नीड टू अशें भितर कितें घालून तुका पुसपाक पडटा. सो यू शूड टेक केअर ऑफ इट बेजिकली. सो तुवें लॉकडावनान इन एंड अरावंड 2019 or 2020 स्टार्ट केल्लें. एक्झॅक्टली. गोंयांत सद्याक कोण आहा तूं आहात आनी कोण आहा? हांव वळखता बरे पैकी सर एक आसा कला अकॅडमींत शिकयता ते रोहीत वाणकर सर म्हूण आसतले, आनी तेजे बरोबर खूब जाण अशे बरे म्हजे फ्रेंड्सूय आसा वाजयता ते, आनी खुबशे जाणांनी अशें हें करून चालू केला युट्यूबा वयल्यान. बरे पैकी आसा आर्टिस्ट गोंयांनी. खुबशे जाण अशें म्हणटा जो आर्टिस्ट आसता ताका लँग्वेजीचेर मूग आसपाक जाय. सो तुका हाजेर कितें सांगचें दिसता? लँग्वेजीचेर म्हणजे एक स्पेसिफीक भाशा तुमी म्हणटा काय कलेची? ही कलेची जावं खंयची लँग्वेज, डिफरंट लँग्वेज आसता तें मातशें तुका नॉलेज आसची पडटा. हय, म्हाका दिसता की कलाकाराची कला हीच तेजी लँग्वेज. सो द मोर ही कॅन प्रेझेंट हीज आर्ट ब्युटिफुली, ही विल बी एबल टू कन्वे इट ब्युटिफुली. दीस इज वॉट आय मीन. सद्याक आमी पळयता हे जे इंस्ट्रुमेंट आहा बासरी फोक हितूनच आमकां चडशे दिश्टी पडटा. अदरवायज तितके दिश्टी पडना वा कळना यूज जाता म्हणून. ताजेर तूं कसो पळयता? सो कितें जाला इनिशियली आतां नाव अशें भुरग्यांक क्रेज जाला इफ यू प्ले वेस्टर्न इंस्ट्रुमेंटाक चड क्रेज जाला. वेस्टर्न इंस्ट्रुमेंट्स आर व्हेरी गूड, खूब डिफिकल्ट आसता वाजोवपाक, बट हॅविंग अ गिटार प्लेइंग अ कीबोर्ड इज अ क्रेज नाव डेज. सो हेजे कडेन लीन जावपी भुरगे थोडे कमी आसा. एज आय टोल्ड यू, यू ब्लो इनसायड यू डोंट गेट अ सावंड. सो थंय इनिशियल क्विटींग खूब बेगीन जाता, एंड दॅट्स वाय पीपल डोंट युजली प्रेफर टू प्ले दीस, बट द वन हू डज दे आर लायक. सो तुका आतां फेम मेळपाक लागला आनी लोक तुका वळखपाक लागला तूं एक बासरी आर्टिस्ट म्हणून. सो आतां तुका कशें दिसता? खूब बरें दिसता. अशें केन्ना एक्सपेक्ट करूं नाशिल्लें. सो म्हजें मेन एम आय टोल्ड यू थ्रू एकेडमिक्स ओनली. इन माय हाय स्कूल हायर सेकंडरी आय यूज्ड टू बी अ डिसेंट स्टुडंट, आनी आफ्टर दॅट ऑल्सो आफ्टर 12th आय ट्राय टू this thing. I went CA करपाक ट्राय केलें, आनी इन बिटवीन ओनली दिस थिंग स्टार्टेड. सो अशें नाशिल्लें की अशें जेन्ना चालू केलें तेन्ना हांव परफॉर्म करतलो. हांव इव्हेंट्सांनी वयतलो, हांव कॉन्सर्ट्सांनी वयतलो, देर आय विल परफॉर्म, आय विल गेट सोलो शोज. टुडे आय हॅव माय ओन बँड, हांव 2 शो करता, 3 शो करता. आय हॅव इवन परफॉर्मड आउट ऑफ द स्टेज, आनी इवन आय हॅव अ कल्चरल ग्रूप, गिरीश कला केंद्र म्हणून आमचो ग्रूप आसा. थ्रू दॅट ग्रूप ऑल्सो आय ट्रॅवल अक्रॉस इंडिया. आमचें गोवन जें कल्चर आसा दॅट आय रिप्रेझेंट अक्रॉस इंडिया. सो जेन्ना चालू केल्लें तेन्ना खबर नाशिल्लें की ह्या स्टेजीर पावतलें अशें, बट दीस आर्ट हॅज गिवन मी सो मच. सो एक आसची कला मनशा कडेन जपपाक, जी ताका सूख दिता अशें. जशें तुवें बासुरीन ट्राय करून तुजें मातसो फुडें पावलो, आनी खंयचे इंस्ट्रुमेंट तुवें ट्राय केला तातूंत मातशें ट्राय करून पळोवचें म्हणून? जशें हांवें तुमकां सांगलें आमचो बँड आसा. सो बेजिकली थोडे नॉलेज सगळे इंस्ट्रुमेंटाचे उरता. सो कीबोर्ड म्हाका बेजीक कळटा, सामकें बेजीक. आनी तबला इनिशियली आय यूज्ड टू प्ले. हांव पयलीं भजनांनी वाजयतालो तबला, बट ते चड वेळ कंटिन्यू जावना. सो दिस फ्लूट इज द ओनली थिंग वीच आय हॅव डिसेंट कमांड नाव. तूं वेल क्वॉलिफायड. जेन्ना फॅमिलीक कळ्ळें की तूं बाबा हितून वयता म्युजिकान, बासुरीच्या हितून, तुका तेंच्यांनी सपोर्ट केला, ओपोज केला. आतां फेम मेळ्ळा म्हणून आतां सपोर्ट करी, पूण पयलीं एक्झॅक्ट स्टार्टींग कशें जाल्लें? पयलीं कशें जातालें अशें, फॅमिली वॉज फ्रॉम इनिशियल ऑनवर्ड्स माय फॅमिली वॉज व्हेरी सपोर्टीव ऑन वॉट एवर थिंग्स आय वॉन्टेड टू पर्सीव इन माय लायफ. फ्लुटाक बीन कशें जातालें, म्हाका पयलीं वाजोवपाक कळनाशिल्लें. सो हॅपी बर्थडे एक सॉंग कळटालें, आनी तें कळ्ळें सगळीं सोन्याची म्हणून ते एक आसा, म्हाका तीच सॉंग कळटालें. आनी इनिशियल टायमार जेन्ना तूं कशें सांगलें आवाज येना फ्लुटांतल्यान, सो कसो येतालो, आमी ते चुलीन हें करता पळयात ते तसो आवाज येतालो. सो घरा कडेन सगळीं बेजारतालीं, फ्लूट बीन लिपोवन दवरप म्हगेली, आमकां तकली दुखता अशें बीन म्हणून. बट नाव दे गिव फ्लूट, दे एनकरेज मी, दे टेल अदर पीपल दॅट म्हजो चलो ही प्लेज फ्लूट, ही ट्रॅवल्स अक्रॉस इंडिया, ही परफॉर्म्स हिज आर्ट. सो तांकां आतां मातशें बरें दिसता. बट इनिशियली दे ऑल्सो सपोर्टेड, बट नायस इट वॉज दॅट द सपोर्ट वॉज देयर, ऑलवेज देयर. तुका लास्ट क्वेश्चन विचारता. सद्याक तुजें कलेक्शन वाडलां बासुरीचें, आनी तूं सद्याक थोडे हांगासर घेवन येयला, थोडे घरा कडेन आहा. आनी कितें तुका बासुरीन आनी खंयचें घेवपाचें आहा, तुवें चिंतलां आजून घेवंक ना अशें कितें आहा? बासुरी बाकीचे सगळे जे इक्विपमेंट्स आसा तितून तरी मातशें इन्वेस्ट करपाक जाय. बट स्पेशली न्ही बासुरीन सुद्दां आतां खूब तरेचे प्रकार येयला. आतां ही बॅम्बू बासुरी आसा न्ही, एकाच ते थोडे हितून मंडेला आर्ट करून मेळटा, हेजेर कार्विंग जाता. सो तसली बासुरी आनी कॉस्टली आसता. ती वाजता सेमूच, बट पळोवपाक सुंदर दिसता, बऱ्यो दिसता. इवन हे बासुरीक सुद्दां इवन हे थ्रेडिंग जे आसता तेजी अशी कांयच गरज आसना. सो इट जस्ट टू लूक ब्युटिफूल अ बीट. सो ताका लागून आय जस्ट वॉन्टेड टू इन्वेस्ट मोर इन इट. तेजेर ते कार्विंग केल्लें आसता, तेजेर मातशें डिजायन बीन आसता. आय जस्ट वॉन्टेड टू लूक ते मातशें घेवपाक जाय आशिल्लें म्हाका. इट्स अ ड्रीम, आनी आय डू इट.
आनी आमी खुबशे फावट नोट केला जे आर्टिस्ट आसता पळय ऑनलायन परचेस करना ते स्वता जावन ते वचोन घेता विकते Exactly. एक तांकां चॅक करचें आसता एक्झॅक्टली सो तूं एक खंयच्यान घेता गोंयांत तर इतकें मेळटा जाल्यार हांव नको पूण तूं खंयच्या दुसऱ्या स्टेटींतल्यान घेता अशें कितें आहा हय एक्चुली हांव कितें करता एक कन्सल्ट फ्लूट मेकर आसा फ्रॉम गुजरात हांव तांकां ऑर्डर दिता आनी ते दिता हें करता आनी तशे वेगळे वेगळे ब्रँडाचे फ्लूट आसा म्हाजे कडेन काना फ्लूट आसा आनी पूनम फ्लूट अकॉर्डिंगली आय परचेज जे ब्रँडेड वेल नोन आसा तेंचे कडल्यान घेता सो कितें जाता बाकीचे इन्स्ट्रुमेंट कॉस्टली आसता हेजे कितें इट्स अ बँबू आनी ताका फक्त होल्स केल्ले आसा तुमी जर अशें चिंतपाक गेले हेजे चड मेकिंग कॉस्ट काय नासतलें बट कितें जाता एक फ्लूट करपाक न्ही आतां हो होल हांगा आसा हो होल मातसो सकयल जर मारिल्लो न्ही जाल्यार ही फ्लूट सारकी वाजनाशिल्ली आनी समज एक बरो आर्टिस्ट आसा वाजो तो चॅक करून ती फ्लूट रिजेक्ट करता आशिल्लो सो एक फ्लूट बरी तयार करपाक 4 असले बँबू वेस्ट जाता सो ते 4 बँबूचे कॉस्ट एका हितून हे जाता मागीर तुमी ते जात्रेनी बीन मातशे ऑफ ट्यून आसता ते फ्लूट बीन विकतात ते तशें जाता मागीर सो टू मेक वन फ्लूट मातशे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आमी जे म्हणटात ते चड लूज जाता वेस्टेज चड जाता सो ताका लागून हेचे कॉस्ट वाडटा बाब जसो तूं हायली क्वॉलिफायड आनी तुवें तुजो पॅशन सुद्दां फॉलो केला आनी सद्याक जे स्टुडंट्स जे शिकता आनी थोडे कितें हितून दुसऱ्या हितून पॅशन आहा ते फॉलो करूंक पावना ते खंय तरी पयशांच्या फाटीच उरता हे केलें जाल्यार हो जॉब बरो मेळटलो मागीर पे स्केल बरो आसतलो तातूंतच घुसपल्ले आसता तुका कितें सांगचें दिसता What I wanted to tell to all the fellow students of mine is that you should have certain passion in your life apart from whatever is your profession. The thing is your passion can never stop you from achieving any of the profession in which you're trying to make your career basically. I'm trying to be a CA. Jenna how recently had participated in National Talent Shows competition organized by ICI only. I was a branch level winner in that and I have represented Goa branch at Mumbai. So थंय कितें जाता ना तुमी जशें प्रोफेशन विचारलें क्वॉलिफिकेशन सो थंय सगळे CA आशिल्ले in a room filled of CAs what makes you different I play a flute so I have that different this thing so तुम्ही अशें एक पॅशन जपले इफ यू ट्राय टू अशें म्हणना की आपले प्रोफेशन सोडून पॅशनाच्या फाटल्यान यो बट ट्राय टू बॅलन्स समथींग जेतून तुमकां तुमच्या प्रोफेशनाचें मातशें रिलॅक्सेशन म्हणा अदरवायज सम पीस ऑफ मायंड यू कॅन से इट कॅन बी म्युजीक इट कॅन बी ड्रॉइंग इट कॅन बी डुईंग सम एक्सरसाइज इट कॅन बी डान्सिंग इट कॅन बी सिंगींग सो कितें जावन यू शूड हॅव मेंटेन युअर पॅशन अँड जस्ट ट्राय टू सक्सेड इन दॅट एज वेल अलॉंग सायड यू मेंटेन युअर प्रोफेशन अँड बी सक्सेसफूल इन युअर करियर बाबा तुजें फूल नांव सांगचें तूं खंयचो आनी तुजें एड्युकेशन क्वॉलिफिकेशन आनी तुजे जर्नीन कोणाचो चड कॉन्ट्रिब्यूट आहा ओके म्हजें नांव वैभव दीपक मिरजकर हांव सावड्ड्यार रावता इट्स इन सावथ गोवा आनी आय हॅव डन माय प्रायमरी स्कूल फ्रॉम सरस्वती प्राथमीक विद्यालया इट्स इन कुर्चरेम फर्दर आय हॅव कंटिन्यूड माय हाय स्कूल फ्रॉम द न्यू एज्युकेशनल इन्स्टिट्यूट कुर्चरेम हायर सेकंडरी आय हॅव डन फ्रॉम चंद्रभागा तुकोबा नायक हायर सेकंडरी इट्स इन कुर्चरेम इट्स आफ्टर दॅट जस्ट बिकॉज आय वॉन्टेड टू परसीव CA आय हॅव डन माय BCom फ्रॉम द छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अँड अलॉंग सायड आय हॅव trying my CA. I am a CA finalist. Recently I have qualified my CA intermediate with exemption in 3 subjects. आनी म्हजे फ्लूट बेजिकली म्हजे हातीन फ्लूट दिवपी जेंका लागून सगळें चालू जालें इट्स बेजिकली हांव दिलीप नायक आय विल बी ऑलवेज फॉर एवर ग्रेटफूल टू हेम तांकां लागून म्हज्या हातीन फ्लूट येयली वॉट एवर इट इज जस्ट बिकॉज ऑफ हेम